माझं आवाहन आहे की सर्वांनी कायदा आणि सुरक्षेचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. जर कुणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची गय केली जाणार नाही. योग्य लोकांना न्याय आमच्या ठिकाणी मिळाला जाईल. आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठं समजत असतील तर ह्या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल. त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे. मुलं अलीकडं फास्ट झालेले आहेत. मुलांना जी व्हेकल आहेत, टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, टू व्हीलर जात असताना त्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पासिंग झालेलं आहे का नाही बघणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जर रस्त्याने जात असताना फास्ट न जाता सावकाश गेलं पाहिजे. सावकाश गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच बाहेर रिटर्न सुरक्षित घराकडे येणं महत्त्वाचं आहे. कारण आज अपघाताचं प्रमाण बघतोय, अपघात खूप होत आहेत. तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक मोटरधारांनी मोटरचालकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रहदारीच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे. रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे कुणी पार्किंग करणार नाही. त्याचप्रमाणे जे हॉकर्स लोक बसलेले आहेत रस्त्यावरती त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. कुणीसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही. सर्वांनी नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे. त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत, मोटरसायकलला फोर व्हीलर लॉक मिळत असतं, फोर लॉक, तर ते फोर लॉक लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या मोटरसायकलचं प्रमाण सुद्धा कमी होईल आणि आपली वाहन चांगल्या प्रकारे राहील. तसेच ग्रामीण भागात पोलीस सांगोला पोलीसच्या अंडरमध्ये 4 आउटपोस्ट आहेत. त्यापैकी महूद, नाझरे, कोळा आणि गिरडी या ठिकाणी आम्ही आता महूद सध्या आमचे पोलीस आहेत. कोळा, नाझरे आणि गिरडी या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत. त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहेत. आमचा कर्मचारी, आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांचं, समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून जास्तीत चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. म्हणजे इथून पुढे सांगोला बऱ्यापैकी आउटपुटला निराकरण होईल, त्यांचं समुपदेशन होईल आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीला न्याय देण्याचं काम आमचे लोक करतील आणि जे चांगलं काम करतील.